हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन। आज आपण 28 ऑक्टोबर 2021चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून। पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो, पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काय महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो। चला तर मग स्टार्ट करूया। 28 ऑक्टोबर 2021चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू। पहिल्या न्यूजपासून डिस्कस करण्यास सुरुवात करू। त्याच्या अगोदर एक महत्त्वाची सूचना आपण त्याला म्हणू शकतो की इकडं मी आता जिथं रोज लेक्चर रेकॉर्ड करतोय तिथं नाही आहे मी, आता मी गावाकडे आलोय, त्याच्यामुळं कदाचित लेक्चरमध्ये तुम्हाला नॉईज कदाचित थोडासा जास्त येऊ शकतो, तेवढं फक्त समजून घ्या। ही फक्त 3-4 दिवसाचा प्रॉब्लेम होईल थोडासा, हा प्रॉब्लेम नाही आहे तसा, नॉईज थोडासा येईल उगाच, म्हणजे त्यांना काय डिस्टर्ब वगैरे तुम्हाला होणार नाही, परंतु थोडंसं वेगळं वाटेल, तेवढं फक्त समजून घ्या। बाकी 3-4 दिवसानंतर रेग्युलर आपलं लेक्चर जसं क्वालिटीमध्ये असतं तसं लेक्चर मी डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करेनच। सो स्टार्ट करूया। 28 ऑक्टोबर 2021चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू। पहिल्या न्यूजपासून सुरुवात करूया डिस्कशनला। सो लेट स्टार्ट। आजची जी पहिली न्यूज आहे ती पेगासस स्पायवेअरशी रिलेटेड सुप्रीम कोर्टाचं जे डिसिजन आलेलं आहे त्याच्यावरती न्यूज असलेली आपल्याला इथं पाहाव्यास मिळते। याच्याविषयी अगोदर पण सांगितलं होतं की पेगासस स्पायवेअरविषयी मी डिटेल इन्फॉर्मेशन देणारं लेक्चर ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे, ते लेक्चर डिटेलमध्ये बघून घ्या, म्हणजे सर्व काही इन्फॉर्मेशन तुम्हाला जे आहे ते एका ठिकाणीच मिळून जाईल। हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे। त्याचबरोबर आत्ता पेगासस म्हणजे काय डेव्हलपमेंट झाली आहे। पेगासस आता पहिल्यापासून थोडक्यात सांगायचं झालं ना तर अनेक जर्नलिस्ट, पत्रकार असतील, अनेक पॉलिटिशियन्स असतील, अनेक महत्त्वाच्या पर्सनॅलिटीज असतील, त्यांचा काही लोकांचा असा दावा होता की या स्पायवेअरमुळे आमचे जे पर्सनल मोबाईल डिव्हाइस आहेत ते हॅक केले गेलेत आणि आमची पर्सनल इन्फॉर्मेशन जी आहे ती कुठंतरी लीक करण्याचा प्रयत्न केला आहे, अशा प्रकारचे ॲलिगेशन होते। आणि पेगासस स्पायवेअर जे आहे ते तसंच फंक्शन करतं। प्रायव्हेट मोबाईल डिव्हाइस जे आहेत, प्रायव्हेट इक्विपमेंट्स आहेत ते हॅक करण्यासाठी, त्यांची पर्सनल इन्फॉर्मेशन काढण्यासाठी पेगासस स्पायवेअरचा वापर केला जातो, त्याचं तेच काम आहे। आणि विशेष म्हणजे मग त्याच्यामध्ये ट्विस्ट काय आहे महत्त्वाचा, तर त्याच्यामध्ये हा जो पेगासस स्पायवेअर आहे तो इस्रायल बेस्ड NSO ग्रुप नावाच्या कंपनीनं स्थापन केलेला आहे। NSO ग्रुप नावाची कंपनी, त्यांनी खरं तर हा पेगासस स्पायवेअर डेव्हलप केला गेला आणि तो जो पेगासस स्पायवेअर आहे तो ही कंपनी फक्त गव्हर्नमेंटलाच विकू शकते, म्हणजे एखाद्या सरकारला, एखाद्या देशाच्या सरकारलाच ही कंपनी खरं तर हा पेगासस स्पायवेअर विकू शकते। मग भारतातील अशा पर्सनॅलिटींचं जर पर्सनल डिव्हाइस हॅक होत असतील, पर्सनल इन्फॉर्मेशन लीक होत असेल, पर्सनल इन्फॉर्मेशन त्यांना लीक झाले असं वाटत असेल, तर 100% त्याचा अर्थ काय आहे, तर इंडियन गव्हर्नमेंटनं तो जो पेगासस स्पायवेअर आहे तो खरेदी केला आहे आणि त्याचा चुकीचा वापर केला गेला आहे, अशा प्रकारचा त्याचा अर्थ होतो। त्याच्यामुळे मग अनेक लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन दाखल केले गेले होते आणि त्याच्याशी रिलेटेड सुप्रीम कोर्टाला विनंती केली गेली त्या पिटिशनच्या माध्यमातून की तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला त्याविषयी माहिती विचारावी, मग त्या ॲफिडेव्हिटच्या स्वरूपात सेंट्रल गव्हर्नमेंटनं जमा करावी किंवा मग सुप्रीम कोर्टाच्या मार्फत एक कमिटी स्थापन करावी आणि ती कमिटीचं कार्य काय असेल, ह्या ज्या केसेस आहेत यांचं इन्व्हेस्टिगेशन करणं, याच्यावरती संशोधन करणं, म्हणजे नेमका हा प्रकार काय आहे ते शोधून काढणं आणि कोण गिल्टी आहे हे ठरवणं खरं तर त्या कंपनीचं कार्य आहे। आणि त्याच्यावरती मग सुप्रीम कोर्ट पुन्हा त्या कंपनीचं म्हणतोय मी, कमिटीचं, आणि त्या कमिटीच्या रिपोर्टवरून सुप्रीम कोर्ट त्यानंतर डिसिजन घेईल, बरोबर आहे। हे दोन मार्ग होते। मग पहिल्यांदा सुप्रीम कोर्टानं सेंट्रल गव्हर्नमेंटला सांगितलं होतं की तुम्ही ॲफिडेव्हिट दाखल करा, परंतु सुप्रीम कोर्टानं सेंट्रल गव्हर्नमेंटला ॲफिडेव्हिट दाखल करा म्हटल्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटनं सांगितलं की आम्ही अशा प्रकारचं ॲफिडेव्हिट जर दाखल केलं तर बऱ्याच ज्या प्रायव्हेट इन्फॉर्मेशन आपल्या देशाच्या आहेत, ज्या की उघड करायला नाही पाहिजे, त्या उघड कराव्या लागतील आणि त्यामुळं आपली जी नॅशनल सिक्युरिटी आहे, राष्ट्रीय सुरक्षितता आहे, ती धोक्यात येऊ शकते, त्यामुळे ॲफिडेव्हिट दाखल करू शकत नाही, अशा प्रकारचं कारण सेंट्रल गव्हर्नमेंटनं सुप्रीम कोर्टाला दिलं होतं। मग ऑब्वियस आहे सुप्रीम कोर्ट त्याच्यानंतर काय करणार, तर सुप्रीम कोर्ट दुसरा मार्ग अवलंबणार। दुसरा मार्ग म्हणजे कमिटीची स्थापना करणार आणि तोच दुसरा मार्ग अवलंबण्याचं डिसिजन काल सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आलं आणि तशा प्रकारची कमिटी नेमण्यात आली आणि ती जी कमिटी आहे ती RV रवींद्रन यांच्या नेतृत्वाखाली नेमलेली आपल्याला पाहाव्यास मिळते। त्यांना ॲडवाईज करण्याचं कार्यसुद्धा 2 लोक करणार आहेत, त्याच्यामध्ये IPS आहेत, अशा प्रकारचे ऑफिसर्स आहेत, त्याच्यामध्ये आलोक जोशी एक नाव येते, त्यानंतर सुदीप ओबोराय हे एक नाव येते, हे जे आहेत ते ॲडवाईज करण्याचं कार्य करणार आहेत। आणि त्याचबरोबर आणखी 3 महत्त्वाचे मेंबर या कमिटीमध्ये आहेत, त्याच्यामध्ये नवीन कुमार चौधरी हे एक मेंबर आहेत, हे प्रोफेसर आहेत, त्यानंतर प्रभाहरण P
हे एक मेंबर आहेत, ते सुद्धा प्रोफेसर आहेत. आणि अनिल गुमास्ते हे एक व्यक्तिमत्व आहे. अश्विन अनिल गुमास्ते हे एक व्यक्तिमत्व आहे. अशा प्रकारची 3 व्यक्तिमत्व जी आहेत ती त्या कमिटीचे मेंबर असणार आहेत. आणि ह्या चौघांनी मिळून जी बनलेली ही कमिटी आहे त्या कमिटीचं कार्य काय असेल तर पेगासस विषयी संबंधित जे काय संशोधनाचे मुद्दे आहेत, जे काय डिबेटेबल मुद्दे आहेत त्याच्यावरती व्यवस्थितरित्या संशोधन करणं आणि नेमका हा प्रकार खरंच घडलाय की नाही घडलाय, घडला असेल तर कशा प्रकारे घडलाय त्याची सर्व इन्फॉर्मेशन काढण्याचं कार्य ही जी कमिटी आहे ती कमिटी करताना आपल्याला पाहाव्यास मिळणार आहे. समजते तुम्हाला? हेच खरं तर या न्यूजमध्ये सांगितलं की सुप्रीम कोर्टानं एक कमिटी नेमली आहे आणि त्या कमिटीचं कार्य काय असणार आहे तर एक्झामाइन करायचं पेगासस रिलेटेड जे काय ॲलिगेशन्स पिटिशनमध्ये केलेले आहेत त्या ॲलिगेशन्स एक्झामिनेशन करायचं आणि त्याच्याच रिलेटेड रिपोर्ट कुणाला द्यायचा तर ऑब्वियस आहे सुप्रीम कोर्टाला द्यायचा. आणि त्याच्याच रिलेटेड पुन्हा सुप्रीम कोर्ट त्याच्यावरती काय डिसिजन घेते हे खरं तर बघण्यासारखं आपल्याला असणार आहे. ते सांगणारी खरं तर न्यूज होती, पण न्यूज छोटीच आहे, पण याच्यामधली जी बॅकग्राऊंड टोटली इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला थोडक्यात मी इथं सांगण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून आपल्याला मुळापासून त्याची इन्फॉर्मेशन माहिती असणं गरजेचं आहे आणि ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न इथं केला. आता याच्यातून की पॉईंट आपल्याला काय बघायचे आहेत? पहिला की पॉईंट आपल्याला पेगासस स्पायवेअर विषयी डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. पेगासस स्पायवेअर काय आहे वगैरे वगैरे, जे की मी ऑलरेडी लेक्चर बनवून त्याच्यावरती ठेवलं आहे, त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण दिली. ते लेक्चर टोटल बघून घ्या, त्याच्या नोट्स बनवून ठेवा, जेणेकरून याच्यावरती कसा जरी क्वेश्चन विचारला तरी तुम्हाला तो व्यवस्थितरित्या टॅकल करता यावा. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट काय आहे तर हा जो पेगासस स्पायवेअर डेव्हलप केला गेला आहे तो इस्रायल बेस्ड कंपनीने डेव्हलप केला आहे, त्यामुळे ती इस्रायल न्यूजमध्ये आलं. मग इस्रायलचे इंडियाचे रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे हे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. हा पहिला आहे. त्याचबरोबर इस्रायलचं लोकेशन काल पण आपण बघितलं होतं, आज पण आपण मॅपच्या माध्यमातून इस्रायलचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे इंडियापासून हे लोकेशन व्यवस्थितरित्या बघून घेऊया. एवढं 2 की पॉईंट आपण व्यवस्थितरित्या करून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने एक स्टेटमेंट सांगितलं की अशा प्रकारे लोकांची सिक्रेट इन्फॉर्मेशन नॅशनल सिक्युरिटीच्या नावाखाली रिव्हील करणं किंवा त्यांची इन्फॉर्मेशन पडताळून पाहणं हे कुठंतरी चुकीचं आहे आणि ते ॲब्सोल्यूट नाही, म्हणजे परिपूर्ण म्हणता त्याला येत नाही. अशा प्रकारचं जजमेंट सुप्रीम कोर्टाने दिले. मग याच्यामध्ये प्रायव्हसीचा मुद्दा आला. मग ॲक्ट टू प्रायव्हसी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग त्याच्याशी रिलेटेड मग के एस पुट्टास्वामी जजमेंट काय होतं ते के एस पुट्टास्वामी जजमेंट जे आहे ते जजमेंट आपल्याला माहिती असणं कुठंतरी गरजेचं आहे. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे आणि त्या के एस पुट्टास्वामी जजमेंटमध्ये सांगितलं होतं की नागरिकांचा खाजगी पणा असणं, खाजगी हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असायला पाहिजे असं या के एस पुट्टास्वामी जजमेंटमध्ये सांगितलं होतं. मग त्या जजमेंटचा सुद्धा व्यवस्थित अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर खाजगी पणा किंवा प्रायव्हसी हा आपला 21च्या अंतर्गत मूलभूत अधिकार करण्यात आला आहे. मग त्याच्याच रिलेटेड सबसेक्शन त्याचा काय आहे, आर्टिकल हे मी तुम्हाला सांगितलं आहे ते आर्टिकल काय ते व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. हा तिसरा की पॉईंट आपला होऊ शकतो. आणि चौथा की पॉईंट काय तर फंडामेंटल राईट्स आपले कोणकोणते आहेत. आर्टिकल 12 ते 35 मध्ये फंडामेंटल राईट्स दिलेत आपले, ते मग टोटल अभ्यास करून ठेवणं, जवळजवळ ते पाठ करून ठेवणं आपल्यासाठी गरजेचं होऊन बसतं. एवढा सगळा अभ्यास याचा करून ठेवा. याच्यावरती कसाही इनडायरेक्टली डायरेक्टली क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता फंडामेंटल राईट्सवरती जरी डायरेक्ट क्वेश्चन आला तरी तुम्ही समजून घ्यायचं की हा पेगाससचा मुद्दा न्यूजमध्ये आहे, त्यामुळेच खरं तर प्रायव्हसीचा रिलेशन आहे याच्यामध्ये. सुप्रीम कोर्टाने डायरेक्ट प्रायव्हसीचा उल्लेख केला आहे आणि प्रायव्हसी हा फंडामेंटल राईट आहे हा सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे के एस पुट्टास्वामी जजमेंटमध्ये. त्यामुळे आपल्याला मूलभूत अधिकारां जे काही तरतुदी आहेत नागरिकांचा मूलभूत अधिकार किंवा फंडामेंटल राईट्स ऑफ सिटिझन्स हे जे काही कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपल्याला दिले ते सर्व आपण अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. परत तुमच्या मनात शंका नसावी हा क्वेश्चन कुठून आला तर करंट अफेअर्स रिलेट केलं तर याच्यावरती कसाही क्वेश्चन डायरेक्ट पेगाससवर विचारतील, फंडामेंटल राईट्सवर विचारतील किंवा या कमिटीवरती विचारतील, कमिटीमध्ये कोण कोण मेंबर आहे, त्याचा उद्देश काय कमिटीचा, अशा प्रकारचं कसाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामुळं त्याचा टोटल जेवढी इन्फॉर्मेशन अभ्यास करून तुम्ही ठेवायला पाहिजे तेवढं मी इथं सर्व काही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी इम्पॉर्टंट असं काही या न्यूजमध्ये नाही आहे. त्यामुळे आता आपलं जे ठरलं आहे ते इस्रायलचं लोकेशन आपण गुगल मॅपच्या माध्यमातून व्यवस्थित बघण्याचा प्रयत्न करूयात. हिअर यू कॅन सी व्हॉट इज द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ इस्रायल. इथं आपण इंडिया आपला पाहू शकतोय आणि इंडियापासून जर वेस्टर्न साईडला इथं गेला आपण तर इथं आपल्याला इस्रायलचं लोकेशन व्यवस्थितरित्या दिसू शकते. त्याचबरोबर इतर जर शेजारील टॉपोग्राफीचा विचार केला इस्रायलच्या तर त्याच्यामध्ये इथे इजिप्त टॉपोग्राफी म्हणजे देश शेजारील महत्त्वाचे कोणते. इजिप्त इथं पाहाव्यास मिळते, इकडे जॉर्डन आहे, इकडे लेबनॉन आहे,
इकडे सायप्रस बेट एक दिसते, इकडे सिरिया पाहाव्यास मिळतो, इकडे इराक पाहाव्यास मिळतो. ह्या ज्या महत्त्वाचे कंट्रीज शेजारच्या खरं तर मानल्या जातात इस्रायलच्या, त्या महत्त्वाच्या कंट्रीज आहेत. त्याचबरोबर इकडे सौदी अरेबिया पाहाव्यास मिळते, इकडे इराण पाहाव्यास मिळते. अफगाणिस्तानचं लोकेशन तर ऑलरेडी वारंवार आपण बघत असतो, कारण तालिबानमुळे अफगाणिस्तान जास्त न्यूजमध्ये. इतर टॉपोग्राफी बघायची झाली तर हा जो सी आहे तो मेडिटेरेनियन सी म्हणून ओळखला जातो. आणि त्याचबरोबर हा सी आहे तो रेड सी आहे, इकडे गुल्फ ऑफ ॲडन आहे, गुल्फ ऑफ ओमान आहे, पर्शियन गुल्फ आहे. हे वारंवार मी तुम्हाला दाखवतच असतो. त्याचबरोबर वरती थोडं गेलोत आपण तर आपल्याला तो जो एरिया आहे तो आपल्याला कॅस्पियन सीचा एरिया, त्याचबरोबर इकडे ब्लॅक सीचा एरिया, हे सुद्धा एरिया आपल्याला खरं तर माहिती असणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला? त्यामुळं हे आपण लोकेशन व्यवस्थितरित्या इस्रायलचं बघण्याचा इथं प्रयत्न केला आहे. बाकी इम्पॉर्टंट असं काय याच्यामध्ये लोकेशन बघण्यामध्ये नाही, बाकी इम्पॉर्टंट तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून याच्या अगोदर भरपूर वेळा सांगितलं, तुम्ही नोट्स पण त्याच्या बनवून ठेवल्या असतील. जर तुम्ही सिरियस लेक्चर घेत असाल तर, त्याच्या नोट्स वगैरे बनवून ठेवत असाल तर, आणि मी जे काय सांगतोय ते सिरियस घेत असाल तुम्ही, तर तुम्ही व्यवस्थितरित्या तुम्ही नोट्स वगैरे त्यावेळेसच काढून ठेवले असतील. फक्त त्याच्या आता मी ज्यावेळेस सांगतोय त्यावेळेस तुम्ही रिव्हिजन करणं गरजेचं आहे. बरं, तुम्ही नोट्स आतापर्यंत नाही काढल्या, नाही घेतलं सिरियस, आता घ्या इथून पुढे सिरियस. आणि सिरियस का घ्यायचं हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय. आपण डिस्कशन केलेले क्वेश्चन डायरेक्ट UPSC प्रीला विचारले होते, ते डायरेक्ट क्वेश्चन कोणते होते ते पण मी डिस्कस केले, आणि इनडायरेक्टली विचारलेले क्वेश्चन कोणते होते ते पण मी डिस्कस केले. त्यामुळे तुम्हाला ते लेक्चर तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्हाला आपल्या लेक्चरचं गांभीर्य आणि आपण जे डिस्कशन करतोय ते किती गंभीर आहे, किती सिरियस घ्यायला पाहिजे आपण, ते तुम्हाला समजलं असेल. आणि जर तुम्ही ते लेक्चर बघितलं नसेल तर ते लेक्चर प्लीज बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला समजेल की रोजचा द हिंदू डिस्कस करणं, रोजचा द हिंदूच्या नोट्स काढणं आणि समजून घेणं, द हिंदू रोजचा द हिंदू म्हणण्यापेक्षा कोणताही स्टँडर्ड न्यूजपेपर समजून घेणं किती महत्त्वाचं असतं आणि ते एक्झाममध्ये आपल्याला किती मार्क देऊन जाऊ शकतं ते तुम्हाला ते लेक्चर बघितल्यानंतर समजेल. इम्पॉर्टंट फॅक्ट्स या प्लेलिस्टमध्ये ते लेक्चर ऑलरेडी मी अपलोड करून ठेवले, ते लेक्चर प्लीज बघून घ्या, म्हणजे तुम्हाला सिरियसनेस समजेल आणि तुम्ही सिरियसली नोट्स काढाल, त्याचं रिव्हिजन वारंवार कराल आणि तुम्हाला एक कारण मिळून जाईल की कशासाठी आपल्याला एवढ्या गांभीर्याने न्यूजपेपरचा अभ्यास करायचा. समजते तुम्हाला? त्यामुळं हे जे मी मॅप दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, वारंवार विकिपीडियावरून इन्फॉर्मेशन दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, ते त्याच्यासाठीच करत असतो की जेणेकरून तुम्हाला मी माझ्याकडून जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन कशा पद्धतीने देऊ शकेल आणि त्याचा तुम्हाला एक्झाममध्ये कशा पद्धतीने फायदा होऊ शकेल. बाकी तुम्ही स्वतः पण इन्फॉर्मेशन काय बघायची ती पण मी सांगत असतोय, आणि माझ्यापर्यंत जेवढी जास्त इन्फॉर्मेशन इंटरनेटच्या माध्यमातून मला दाखवता येते तुम्हाला, तेवढं सुद्धा मी जास्तीत जास्त तुम्हाला दाखवण्याचा इथं प्रयत्न करत असतो. त्याचा उद्देश माझा हे एकच असतो की कसा जरी क्वेश्चन तुम्हाला विचारला एक्झाममध्ये तरी जास्तीत जास्त क्वेश्चन त्यातले आपण डिस्कस केलेले असावे, तेच माझं समाधान आहे. त्यामुळं तुम्ही जे मी काय सांगतोय ते सिरियस घेत चला, जेणेकरून तुम्हाला त्याचा 100% फायदा होऊ शकेल. नसाल सिरियस घेत तर मग लेक्चर बघून पण काय उपयोग नाही, कारण तुम्ही वेस्ट करताय टाईम. समजते? त्यामुळं मी जे काय सांगतोय ते नोट्स काढत जा, त्याच्या वारंवार रिव्हिजन करत जा, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी परफेक्ट होतील. समजते तुम्हाला? पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ती चायनाशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि चायनामध्ये महत्त्वाचं करून काय केलं गेलं तर चायनामध्ये एक लॉ पास केला गेला आहे. तो लॉ आहे लँड बाउंड्री लॉ. आणि विशेष करून त्यांच्या ज्या बाउंड्रीवरती ॲक्टिव्हिटीज असतात, मग त्यांची बाउंड्री लाईनचा डिस्प्यूट फक्त इंडियासोबत नाही तर तो भूतानसोबत सुद्धा आहे. इंडिया आणि भूतानसोबत या दोन कंट्रीसोबत त्यांचा जो डिस्प्यूट आहे तो असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि त्याच्यामध्ये जी चायनीज लिबरेशन आर्मी आहे, त्यांची जी आर्मी आहे ती वारंवार इलिगल कारवाई करत असते. लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलला आपण वारंवार बघत असतो की इंडियासोबत त्यांचे वारंवार डिस्प्यूट होतात. इंडियाच्या क्षेत्रामध्ये ते वारंवार इलिगली बेकायदेशीररित्या घुसण्याचा प्रयत्न करत असतात. आणि ते जे त्यांच्या बेकायदेशीर बाउंड्री लाईनवरती चालणाऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या कुठंतरी जस्टिफाय करण्यासाठी, त्या कुठंतरी बरोबर आहे हे सांगण्यासाठी त्यांनी एक नवीन लॉ पास केला आहे. त्या लॉचं नाव आहे लँड बाउंड्री लॉ. हा चायनामध्ये पास केला गेला आहे, चायनाने त्यांच्या सभागृहामध्ये. आणि त्याच्यामध्ये काय केलं गेलं आहे, मग इंडिया आणि चायनासोबत जो त्यांचा बॉर्डर लाईन डिस्प्यूट आहे, बॉर्डरशी रिलेटेड डिबेटेबल मुद्दे आहेत, डिस्प्युटेड मुद्दे आहेत, त्या मुद्द्यामध्ये कशा पद्धतीने चायना योग्य आहे हे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यांच्या आर्मीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या कशा पद्धतीनं न्यायाला धरून आहेत हे दाखवण्याचा चुकीचा प्रयास त्याच्यामध्ये केला गेला आहे. इंडियानं तेच ॲलिगेशन लावलेलं आहे चायनावरती, आणि त्या ॲलिगेशनवरतीच ही न्यूज आलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्याचबरोबर पीपल लिबरेशन त्यांची आर्मी जी आहे ती इलिगल ज्या काही कारवाई करत असते त्याला जस्टिफाय इथं करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर चायनानं बाउंड्री लाईनवरती मुद्दामहून अनेक गावं वसवलेली आहेत, मुद्दामहून तिथं, जेणेकरून आपण जास्तीत जास्त क्षेत्रावरती दुसऱ्याच्या कब्जा करू शकू.
आणि ते सुद्धा त्या लॉमध्ये जस्टिफिकेशन करण्यात आले, त्याचं सुद्धा जस्टिफाय करण्यात आले, ते कसं बरोबर आहे ते सांगण्यात आले. आणि हा जो कायदा आहे तो 1 जानेवारी 2022 पासून खरं तर अंमलात येणार आहे. आणि त्याला आता इंडिया जो आहे तो आपल्या परीने विरोध करताना पाहाव्यास मिळतोय. आणि तो जो विरोध केला आहे ते सांगण्यासाठीच ही न्यूज आलेली आपल्याला पाहाव्यास मिळतं. समजते. आता याच्यातून की पॉईंट ऑब्वियस आहे, इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपल्याला काय करायचं आहे तर इंडिया आणि चायनाचं रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. समजते. हा एक की पॉईंट आपला पहिला होऊ शकतो. दुसरा की पॉईंट आपल्याला काय करायचा आहे तर दुसरा की पॉईंट लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा जो मॅप आहे तो व्यवस्थितरित्या बघायला, मी काल पण तुम्हाला बहुतेक सांगितलं होता, परवा तर सांगितलाच होता, वारंवार सांगत असतो. तो लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा मॅप आता आपण डिटेलमध्ये बघण्याचा प्रयत्न करूया. त्याचबरोबर चायनाचं लोकेशन कशा पद्धतीने इंडियापासून ते चायनाचं लोकेशनसुद्धा व्यवस्थितरित्या बघण्याचा आपण प्रयत्न करूया. समजते. हे 2 की पॉईंट आपण व्यवस्थितरित्या अभ्यास करून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. हे अगोदर मी तुम्हाला अनेक वेळा सांगितले, तुम्ही याच्याशी रिलेटेड नोट्स मॅप वगैरे बनवून ठेवलं असेल तर ते व्यवस्थितरित्या आज रिव्हिजन करून ठेवा, कारण पुन्हा हे न्यूजमध्ये आहे आणि अजून पण भरपूर वेळा हे न्यूजमध्ये येत असतं, कारण हा डिस्प्युटेड एरिया आहे. हा डिस्प्युटेड एरिया आहे म्हणजे न्यूजमध्ये वारंवार हा एरिया असणारच आहे. त्यामुळे एकदाच परफेक्ट याचा अभ्यास करून ठेवा, म्हणजे याच्यावरती कसा जरी क्वेश्चन विचारला तरी तुम्हाला ते व्यवस्थितरित्या यशस्वीरित्या टॅकल करता येईल. मग आता आपण बघूया लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा मॅप कशा पद्धतीने आणि चायनाचं लोकेशन इंडियापासून कशा पद्धतीने आहे ते. इथं आपण या मॅपच्या माध्यमातून पहिल्यांदा चायनाचं लोकेशन बघूया इंडियापासून कशा पद्धतीने आहे ते. मग ते लोकेशन बघत असताना इथं आपल्याला आपला इंडिया पाहाव्यास मिळतो आणि इथून या साईडला आपण गेलो तर इथं चायना पाहाव्यास मिळतो. चायनाच्या शेजारील जर देशांचा विचार केला तर त्याच्यामध्ये इंडिया तर आहे, त्याबरोबर इथं नेपाळ आहे, इथं भूतान आहे, इकडे म्यानमारचा एरिया आपल्याला पाहाव्यास मिळतो, इथं बांगलादेश छोटासा असलेला पाहाव्यास मिळतो, इकडे साऊथ कोरिया आहे, नॉर्थ कोरिया आहे, त्याचबरोबर इकडं मंगोलिया आपल्याला पाहाव्यास मिळतो, इकडं रशिया पाहाव्यास मिळतो, इकडे कझाकिस्तान आहे, इकडं किर्गिस्तान आहे. हे जे महत्त्वाचे एरियाज आहेत ते आपल्याला इथं अफगाणिस्तान पाहाव्यास मिळतं, इथं ताजिकिस्तान आहे, इथं उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, इराण, हे जे एरिया आहेत हे खरं तर इथं महत्त्वाचे एरिया म्हटले जातात, चायनाच्या शेजारचे महत्त्वाच्या टॉपोग्राफियन एरिया. इकडं साऊथ ईस्ट चायना सी आहे, इकडं सी ऑफ जपान आहे, इथं जपान कंट्री पाहाव्यास मिळते, इथं सी ऑफ खोट्स्क आहे, त्याचबरोबर इकडे फिलिपाईन्स आहे, इथं साऊथ चायना सी आहे. आणि या साऊथ चायना सीमुळे सुद्धा वारंवार चायना न्यूजमध्ये असतं, साऊथ चायना न्यूजमध्ये असतं, म्हणून तो साऊथ चायनाविषयी सुद्धा वेगळी इन्फॉर्मेशन अनेक वेळा मी देऊन ठेवली तुम्हाला. इकडे फिलिपाईन्स सी आहे, इकडे गुल्फ ऑफ थायलंड आहे, इकडे वे ऑफ बेंगल आहे, हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. समजते. हे आपण चायनाचं खरं तर लोकेशन व्यवस्थितरित्या इंडियापासून कशा पद्धतीने हे आपण बघण्याचा प्रयत्न केला. आता लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा जो मॅप आहे तो व्यवस्थितरित्या इमेजेसच्या माध्यमातून आपण बघण्याचा प्रयत्न करू डिटेल्समध्ये. इथं आपण या इमेजच्या माध्यमातून लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा मॅप व्यवस्थितरित्या बघू शकतो. ही इमेज ऑलरेडी अगोदर पण अनेक वेळा आपण बघितली, आज पण बघूया. ही जी रेषा आहे ती खरं तर लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलची रेषा म्हणून ओळखली जाते. समजते तुम्हाला. इथं रेषा जी दाखवली मी आता तुम्हाला ती, आणि या रेषेपासून इकडचा जो भाग आहे तो खरं तर मूळतः भारताचा भाग आहे, परंतु त्याच्यावरती चायनाचा कब्जा आहे, चायनानं कब्जा करून ठेवलेला आहे, त्यामुळे त्या एरियाला अक्साई चीन असं म्हणतात. समजते तुम्हाला. आणि ती जी रेषा आहे दोघांमध्ये ॲक्च्युअल डिवाईड करणारी ती रेषामध्ये लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल म्हटलं जातं त्याला. म्हणजे ॲक्च्युअली कंट्रोल इथं कोणाचा आहे तर चायनाचा आहे, इंडियाचा एरिया असताना सुद्धा. त्याचबरोबर तशीच रेषा इकडे लाईन ऑफ कंट्रोलची सुद्धा आहे, त्याला LOC म्हणतात, याला LAC म्हणतात आणि त्याला LOC म्हणतात, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आणि लाईन ऑफ कंट्रोल आणि लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल. आणि ही जी लाईन ऑफ कंट्रोलची रेषा आहे ती ही रेषा असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते तुम्हाला. आणि मग त्याच्यावरती जो कब्जा आहे, इकडचा भाग जो आहे मूळतः भारताचा आहे, पण त्याच्यावरती पाकिस्ताननं कब्जा करून ठेवलेला असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. समजते. आणि याच्यावरून पाकिस्तानमध्ये आणि इंडियामध्ये सुद्धा वारंवार क्लॅश सुरू असतात, आणि लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरून तर चायना आणि इंडियामध्ये असतातच असतात, त्याच्यामुळे तर न्यूजमध्ये ते आलेलं आहे. आणि याच लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरती ज्या काही कारवाया इल्लिगलरित्या बेकायदेशीररित्या चायनाच्या चालतात ना, त्या कारवायांसाठीच खरं तर चायनानं ते कसं काय आम्ही बरोबर करतोय हे दाखवण्यासाठी एक नवीन लॉ आणलं आहे, आणि त्याच्यावरतीच इंडिया वारंवार आता टीका करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याची काय सत्यता आहे ते सांगताना आपल्याला पाहाव्यास मिळते, ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. समजते तुम्हाला. त्यामुळे तुम्हाला हा मॅप व्यवस्थितरित्या माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. त्यामुळे मी मॅप दाखवण्याचा प्रयत्न इथे तुम्हाला केला इमेजेसच्या माध्यमातून. सो एवढंच इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ती खरं तर खूप महत्त्वाची न्यूज असं मी म्हणतो, कारण आता एक अमेंडमेंट प्रपोज केलेली आहे म्हणजे प्रस्ताव त्याचा मांडला आहे फक्त,
ती अमेंडमेंट अजून झालेली नाही आहे, परंतु संसदेमध्ये त्याचा सरकारकडून प्रस्ताव मांडण्यात आला आहे. जो बर्थ अँड डेथ रजिस्ट्रेशन जो ॲक्ट आहे 1969चा 1969चा, त्याच्यामध्ये अमेंडमेंट करण्यास सुरू आहे, त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती करण्याचं त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यास सुरू आहे. तशा प्रकारचं प्रपोजल मांडण्यात आले. मग हा जो कायदा आहे तो कशाशी रिलेटेड आहे, तर जन्म मृत्यूची नोंद जी असते ना, ते करण्यासाठी हा कायदा बनवण्यात आला होता, की जन्माला आल्यानंतर त्याची नोंद करणं, एखाद्या मृत्यू झाल्यानंतर त्याची नोंद करणं, ह्या ज्या सर्व कार्य आहेत ही खरं तर या 1969च्या बर्थ अँड डेथ रजिस्ट्रेशन ॲक्टच्या अंतर्गत येतात. समजते तुम्हाला. मग आता हे जे रजिस्ट्रेशन आहे ते लोकल बॉडीच्या माध्यमातून केलं जात होतं. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट एखादा ऑफिसर तिथं अपॉइंट करणार आणि त्या ऑफिसरच्या अंडर अशा प्रकारची कामं केली जात होती. म्हणजेच काय तर लोकल बॉडीच्या अंतर्गत केली जात होती, स्टेट गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येत होतं. परंतु या कायद्यामध्ये आता सेंट्रल गव्हर्नमेंट अशा प्रकारची जबाबदारी स्वीकारणार आहे आणि सेंट्रल लेवलवरून याच्याविषयी ज्या काही योजना आहेत त्या अंमलात आणल्या जाणार आहेत, जर हा कायदा पास झाला तर, जर ही घटना दुरुस्ती पास झाली तर. समजते तुम्हाला. त्यामुळे ही जी अमेंडमेंट आहे ते प्रपोजल केले हे तुम्ही लक्षात राहू द्या. आणि 1969चा आता जो कायदा आहे रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ अँड डेथ ॲक्ट, तो ॲक्ट त्याच्यामध्ये काय काय तरतुदी आहेत ते फक्त तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यास करून ठेवा, त्याची नोट्स आत्ताच काढून ठेवा, जेणेकरून भविष्यात आणखी हे न्यूजमध्ये येणार आहे. ज्यावेळेस पास होईल किंवा याच्यावरून काय गदारोळ होईल संसदेत, त्यावेळेस वारंवार हे न्यूजमध्ये येणार आहे हा ॲक्ट. त्यामुळे ह्या ॲक्टविषयी तुम्ही डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवा, जेणेकरून याच्यावरती कसा जरी क्वेश्चन विचारला तरी आपल्याला तो यशस्वीरित्या अटेम्प्ट करायला पाहिजे. प्रत्येक न्यूजमध्ये आपल्याला आपला क्वेश्चन दिसायला पाहिजे. समजते. त्यामुळे मी वारंवार क्वेश्चनचा उल्लेख त्याच्यासाठीच करत असतोय. प्रत्येक न्यूजमध्ये आपल्याला क्वेश्चन आन्सर दिसलं ना, मग ते मोर दॅन सफिशियंट आहे आणि मग न्यूजपेपर रीड करण्यात जास्त मजा आहे. समजते. मग आता याचं सेंटरचं मत काय आहे, की अशा प्रकारची जर सेंट्रल लेवलला आपण कार्यवाही केली, सेंट्रल लेवलच्या अंतर्गत हे आणलं सगळं, तर आपल्याला पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन असू द्या, इलेक्ट्रोल रजिस्ट्रेशन असू द्या, आधार असू द्या, रेशन कार्ड असू द्या, पासपोर्ट असू द्या, ड्रायव्हिंग लायसन असू द्या, हे जे आहे याच्याविषयी ज्या कारवाई आहे, संबंधित कारवाई त्या करण्यामध्ये आपल्याला खूप चांगलं यश मिळणार आहे. खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला ते करता येऊ शकतं, असं सेंट्रल गव्हर्नमेंटचं मत आहे. समजते तुम्हाला. त्याच्यासाठी हे प्रपोजल मांडलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. याच्यातला एकच की पॉईंट काय तर 1969चा आता जो कायदा आहे त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. समजते. एवढंच इम्पॉर्टंट आहे. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची जी ही छोटीशी न्यूज इकडे आपल्याला पाहाव्यास मिळते ना, ती न्यूज मलप्पेरियार डॅम विषयीची न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आता गेले 4 दिवस झालं मलप्पेरियार डॅम जास्त न्यूजमध्ये, कारण केरळ आणि तमिळनाडूमध्ये त्याच्यावरून मतभेद असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. तमिळनाडूचं असं मत आहे की मलप्पेरियार डॅमचं जे वॉटर लेवल आहे ती वाढवण्यात यावी आणि केरळ गव्हर्नमेंटचं असं मत होतं की जेवढी वॉटर लेवल आहे तेवढी सफिशियंट आहे. त्यावरून दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. मग आता जो सुपरवायझरी कमिटी आहे त्यांनी डिसिजन फायनल दिलेला आहे की कोणत्याही प्रकारे ते वॉटर लेवल वाढवण्याची काही गरज नाही आहे तेवढ्यामध्ये सस्टेन होऊ शकतं, चांगल्या पद्धतीनं कार्य चालू शकतं, असं त्या सुपरवायझरी कमिटीनं सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग आता याच्यातून की पॉईंट आपल्याला काय काय घ्यायचे ते आपण बघूयात. याच्यातून आपल्याला की पॉईंट काय घ्यायचा आहे. पहिला की पॉईंट आपल्याला हा घ्यायचा आहे की मलप्पेरियार डॅमविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. समजतं तुम्हाला. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट आपला काय असू शकतो, तर विशेष करून हा जो डॅम आहे तो पेरियार रिव्हरवरती आहे, त्यामुळं पेरियार रिव्हरविषयीची जी काही इन्फॉर्मेशन डिटेल आहे ती टोटल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. समजते. आणि तिसरा की पॉईंट काय आहे, तर केरळ असू द्या किंवा तमिळनाडू असू द्या यांचं लोकेशन जे आहे ते इंडिया पॉलिटिकल मॅपच्या माध्यमातून आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. हे 3 की पॉईंट आपण अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे, जे की आता इथंच आपण इंटरनेटच्या माध्यमातून त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करूयात. इथं आपण मलप्पेरियार डॅमविषयीची छोटीशी इन्फॉर्मेशन विकिपीडियाच्या माध्यमातून बघू शकतो. ऑफिशियल नाव याचं काय आहे. याचं ऑफिशियल नाव आहे मलप्पेरियार डॅम, इडुक्की डिस्ट्रिक्टमध्ये येतं, केरळामध्ये. कंट्री इंडियामध्ये आहे, लोकेशन केरळामध्ये आहे, ऑलरेडी सांगितले तुम्हाला मी. स्टेटस काय आहे, ऑपरेशनल स्टेटस आहे, म्हणजे कार्यरत आहे हा डॅम. कन्स्ट्रक्शन बिगन कधी याचा पाया घातला गेला होता, तर तो आहे 1887 रोजी. ओपनिंग डेट म्हणजे खरंच वापरात कधीपासून आला, तर 10 ऑक्टोबर 1895 या वर्षापासून खरं तर हा ओपनिंगमध्ये आला, ओपनिंग स्टेटस चालू झालं. ऑपरेटर स्टेट याच्याबरोबर कोण आहे, तर केरळाबरोबर तामिळनाडू आहे. हे न्यूजमध्येच तुम्हाला समजलं आहे. टाईप ऑफ डॅम म्हणजे ग्रॅव्हिटीच्या टाईपचा हा डॅम असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. ग्रॅव्हिटी डॅम असं म्हटलं जातं याला.
इम्पाऊंड्स म्हणजे पेरियार रिव्हरवरती आहे, हा पेरियार रिव्हर कोणत्या रिव्हरवरती आहेत हे सांगितलं आहे. त्यानंतर इथं हाईट दिली आपल्याला, त्यानंतर लेंथ दिली याची किती आहे, विड्थ दिले, क्रेस्ट विड्थ आहे, बेस विड्थ आहे. हे काय बघण्यासारखं नाही आहे, हे फालतू इन्फॉर्मेशन आहे. तशी विचार केला तर आपल्या एक्झामच्या दृष्टीतून असलं काही विचारलं जात नाही एवढ्या डिटेलमध्ये. आता आपण पेरियार रिव्हरची इन्फॉर्मेशन छोटीशी बघण्याचा प्रयत्न करूयात. इथं आपण पेरियार रिव्हरविषयीची छोटीशी इन्फॉर्मेशन बघू शकतो. इथं मॅप तुम्ही बघू शकता पेरियार रिव्हरचा कशा पद्धतीने, आणि खाली पेरियार रिव्हरची इन्फॉर्मेशन दिली. आता ऑब्वियस आहे कंट्री कोणती असणार आहे, तर इंडिया असणार आहे. इथं कंट्री दिली आहे, स्टेट केरळ आहे. सिटीज कोणकोणत्या महत्त्वाच्या आहेत रिव्हरच्या किनारपट्टीवर येतात, तर त्याच्यामध्ये कोची आहे, नरिमगलम आहे, कल्लाडी आहे, मलियत्तूर आहे. सोर्स याचा कुठं आहे तर चोक्कामपट्टी मला पेरियार टायगर रिझर्व मध्ये याचा सोर्स आहे, म्हणजे उगम आहे. लोकेशन केरळा इंडिया हे बघितले आपण. माउथ म्हणजे जाऊन कोणत्या समुद्राला मिळते किंवा कुठं जाऊन मिळते, तर अरेबियन सीला वेमनाड लेकच्या तिथं जाऊन ती मिळत असताना पाहाव्यास मिळते. लेंथ त्याची दिले, बेसिन साईज दिले, डिस्चार्ज दिलाय, डिस्चार्ज लोकेशन ॲव्हरेज, डिस्चार्ज लोकेशन ॲव्हरेज वेगवेगळे इथं दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याचबरोबर ट्रिब्युटरीज हे खूप महत्त्वाचं आहे. ट्रिब्युटरीज म्हणजे उपनद्या त्याच्या कोणत्या आहेत, तर डावीकडून येणाऱ्या उपनद्या चिरुथोनी ही एकच उपनदी आहे डावीकडून येणारी. उजवीकडून येणाऱ्या उपनद्या एकपेक्षा जास्त आहेत. त्याच्यामध्ये मुल्लयार आहे, पेरिंजकुट्टी आहे, त्यानंतर मुथिरापुज्जा आहे, त्यानंतर एडामाला आहे. या खरं तर महत्त्वाच्या उजवीकडून येणाऱ्या येऊन मिळणाऱ्या रिव्हर पेरियार रिव्हरचे असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. समजते तुम्हाला? हे आपण प्रयत्न केला पेरियार रिव्हरविषयीची छोटीशी इन्फॉर्मेशन बघण्याचा विकिपीडियाच्या माध्यमातून. आता आपण केरळाचं आणि तामिळनाडूचं लोकेशन कसं आहे हे आपण इंडिया पॉलिटिकल मॅपच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करूयात. इथं आपण इंडिया पॉलिटिकल मॅपचा आधार घेऊन व्यवस्थितरित्या बघू शकतोय कशा पद्धतीनं लोकेशन आहे केरळाचं आणि तामिळनाडूचं. इथं आपल्याला केरळा पाहाव्यास मिळतोय आणि इकडं तामिळनाडू पाहाव्यास मिळतोय. या दोन राज्यांविषयीच न्यूजमध्ये बोललं गेले. इकडं कर्नाटक आहे, इकडं गोवा आहे, इकडं आंध्र प्रदेश आहे. ही जी शेजारील राज्य आहे ते सुद्धा आपण बघून ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे. ते सुद्धा मी तुम्हाला इथं दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथं दक्षिणेला आणखी गेलं तर श्रीलंका कंट्री पाहाव्यास मिळते. इथं पुद्दुचेरी आहे, महत्त्वाचं बंदर मानलं जातं ते. इकडं लक्षद्वीप आहे, इकडं अंदमान निकोबार बेटे आहेत. हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. अरेबियन सी आणि बे ऑफ बेंगॉल हा टोटल इन्फॉर्मेशन आपण तामिळनाडू केरळाच्या शेजारील आणि त्याची इन्फॉर्मेशन इंडिया पॉलिटिकल मॅपच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न केला. एवढंच इम्पॉर्टंट आहे न्यूजमध्ये. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची छोटीशी न्यूज जी आहे ती लोनशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. वॅक्सिनेशन पुरवण्यासाठी इंडियाकडून एशियन डेव्हलपमेंट बँक ADB ज्याला म्हणतो, आणखी त्याचबरोबर एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक AIIB ह्या ज्या दोन बँक आहेत त्यांच्याकडे लोनसाठी मागणी केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. लोन इंडियाला वॅक्सिन जास्तीत जास्त लवकर पुरवण्यासाठी पाहिजे आहे असा सांगणारी खरं तरी न्यूज आहे. मग याच्यामध्ये ADB बँक असेल किंवा AIIB बँक असेल याची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवणं गरजेचं आहे. विकिपीडियाच्या माध्यमातून ती इन्फॉर्मेशन तेवढी तुम्ही स्वतः बघून ठेवणं गरजेचं आहे. तेवढी तुम्ही स्वतः बघा. मी मुद्दामून इथे तुम्हाला दाखवत नाही. हे वारंवार आता पुढं पण न्यूजमध्ये येईल, त्यावेळेस आपण डिटेल्स बघेलच त्याच्याविषयी. पण तुम्ही स्वतः जाऊन बघितलं काही गोष्टी तर त्या तुम्हाला परमनंट लक्षात राहण्यासाठी मदत होतात. पुढची वर्ल्ड पेजला जी पहिली न्यूज आहे ती खरं तर अफगाणिस्तानशी रिलेटेड आहे. आणि अफगाणिस्तानमध्ये कशा पद्धतीने इन्क्लुझिव्ह गव्हर्नमेंट स्थापन करायचं त्याच्यासाठी अफगाणिस्तानच्या शेजारील कंट्री ज्या महत्त्वाच्या आहेत त्यांची मीटिंग झाली. त्याच्यामध्ये विशेष करून पाकिस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान अशा प्रकारच्या महत्त्वाच्या कंट्री पार्टिसिपेट झाल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चायना आणि रशिया कंट्रीचे जे महत्त्वाचे ऑफिसर्स आहेत ते कनेक्ट झालेले आपल्याला पाहाव्यास मिळाले होते. यांचा उद्देश हाच एक आहे की कशा पद्धतीने इन्क्लुझिव्ह गव्हर्नमेंट स्थापन होईल अफगाणिस्तानमध्ये त्याच्यावरती डिस्कशन करणं, त्याच्यावरती कशा पद्धतीने सोल्युशन आपण काढू शकतो हे बघणं, याचा विचार करणं खरं तर या मीटिंगचा उद्देश होता. त्यामुळं खरं तर ही मीटिंग महत्त्वाची मानली जाते. आणि आता याच्यानंतर मग अफगाणिस्तानमध्ये काय चेंजेस होणार हे सुद्धा बघण्यासारखं आहे. मग याच्यातून या मीटिंगविषयी इन्फॉर्मेशन आपण बघितली, न्यूज काय बघितली, याच्यामधून की पॉईंट काय घ्यायचे आहेत तर या ज्या काही महत्त्वाच्या कंट्रीज आहेत याच्यासोबत इंडियाचं या कंट्रीजसोबत रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे, यांचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे, याचा मॅप कशा पद्धतीचा आहे, याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. आणि विशेष करून आपल्याला काय बघायचं आहे, अफगाणिस्तानसोबत इंडियाचं रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. याच्यासाठी ही न्यूज आपल्यासाठी खूप महत्त्वाची होती. पुढची जी न्यूज आहे ती सुडानशी रिलेटेड न्यूज आहे. सुडानमध्ये
मोठ्या प्रमाणात प्रोटेस्ट पब्लिककडून केला जातो आहे. पॉलिटिकल सिच्युएशन जे आहे तिथे तर खूप खराब झालेलं आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळे सुदान जास्त न्यूजमध्ये. त्यामुळे आपल्याला पहिला तर की पॉईंट ऑफ काय बघायचं आता, प्रोटेस्ट त्यांचा जो पॉलिटिकल ट्रान्सपरन्सी आहे, पॉवरची ट्रान्सपरन्सी आहे, त्याच्यामुळं खरं तर प्रोटेस्ट आहे. त्याचबरोबर सत्तापालट झाल्यामुळं प्रोटेस्ट आहे. आणि त्याच्यामध्ये अनेक माध्यमातून हे बघायला मिळाले आपल्याला की तिथं मोठ्या प्रमाणात शक्तीचा वापर केला जातो तो प्रोटेस्ट दाबण्यासाठी. मोठ्या प्रमाणात मिलिटरीचा वापर केला जातो. आणि अशा पण खबरा काय काय आहेत की लोकांची तिथं मोठ्या प्रमाणात त्या प्रोटेस्टमध्ये हत्या केली जाते किंवा मृत्यू होते, अशा सुद्धा न्यूज आहेत. त्यामुळं ह्युमन राईट जो आहे नॅशनल इंटरनॅशनल लेवलचं ते सुद्धा त्याच्यावरती ताशेर ओढताना आपल्याला पाहावयास मिळते. त्यासाठी सुदान जास्त न्यूजमध्ये आत्तापर्यंत आपण डिस्कस केलं नव्हतं, परंतु आत्ता मला वाटते की हे डिस्कस करायला पाहिजे. त्यामुळे मी तुम्हाला ही न्यूज सांगण्याचा प्रयत्न केला. मग याच्यातून की पॉईंट आपल्याला सुदान आणि इंडियाचे रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून ते बघून ठेवणं हा आपला प्रत्येक न्यूजमध्ये कॉमन पॉईंटच असतो, त्यात काही विषयच नाही आहे. आणि दुसरा काय आहे तर सुदानचं लोकेशन कशा पद्धतीने इंडियापासून ते लोकेशन व्यवस्थितरित्या मॅपच्या माध्यमातून बघून ठेवणं गरजेचं आहे. मग ते लोकेशन आता इथंच आपण व्यवस्थितरित्या बघण्याचा प्रयत्न करूयात. इथं आपल्याला गुगल मॅपच्या माध्यमातून लोकेशन बघता येऊ शकते. इथं आपला इंडिया आहे आणि इथून वेस्ट साईडला आपण गेलो तर इथं आपल्याला सुदान पाहावयास मिळतं. इथं सुदान आहे, समजते तुम्हाला. आणि सुदानच्या शेजारील कंट्रीचा विचार केला तर इथं साऊथ सुदान पाहावयास मिळतं आपल्याला. इकडं सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक पाहावयास मिळते. इकडे चड पाहावयास मिळते. इकडे इजिप्त आहे. इकडं लिबिया आहे. इथं जो आहे तो इरिट्रिया आहे. त्याचबरोबर इथिओपिया इथं आपल्याला पाहावयास मिळतं. इथं डिजिबुटी छोटंसं ठिकाण आहे. हे सुद्धा याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन विचारला होता डिजिबुटीवरती, त्यामुळे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. इकडं सुदानची किनारपट्टी जी आहे सुदानला लाभलेली ती रेड सीची किनारपट्टी पाहावयास मिळते. इकडे गुल्फ ऑफ ॲडन आहे. इकडं पर्शियन गुल्फ हा एरिया आहे, तो गुल्फ ऑफ ओमानचा एरिया आहे. आणि इकडं जो दिसतो आपल्याला तो मेडिटरेनियन सीचा एरिया असलेला आपल्याला पाहावयास मिळतो, समजते. आणि याच सुदानविषयी आत्ता जी न्यूज आहे तिथं मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरून प्रोटेस्ट करत आहेत आणि खूप लॉ अँड ऑर्डरची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला कायदा सुव्यवस्थिती पाहावयास मिळते. त्यामुळे सुदान जास्त न्यूजमध्ये. त्यामुळे त्याचा मॅप व्यवस्थितरित्या माहिती असणं गरजेचं आहे. आणि विशेष करून इंडियासोबत सुदानचं रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे, इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपले काय संबंध आहेत त्यांच्यासोबत, त्याची एक छोटीशी इन्फॉर्मेशन मिनिमम 5 पॉईंट तुम्हाला राईट डाऊन करता आले पाहिजे त्याच्याविषयीचे. त्यामुळे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून तो सुद्धा व्यवस्थितरित्या स्टडी तुम्ही करून ठेवणं गरजेचं असतं, समजतं तुम्हाला. एवढं खरं तर आपण सुदानविषयी इथं मॅपच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न केला. इथं आपल्या न्यूज महत्त्वाच्या समाप्त होत आहेत. आणि बाकी एडिटोरियल जर बघायचं झाले तर आजचे एडिटोरियल पेगासस स्पायवेअरविषयीच 2 एडिटोरियल आलेले आहेत. पेगाससविषयी इन्फॉर्मेशन देण्याला ऑलरेडी एक वेगळं लेक्चर मी बनवलं आहे, त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण दिले. आणि जेवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे आणि तुम्ही जेवढा अभ्यास करायला पाहिजे ती सर्व इन्फॉर्मेशन मी न्यूजमध्येच तुम्हाला देऊन झाली. त्यामुळे हे एडिटोरियल पुन्हा डिस्कस करण्यात काय अर्थ नाही. त्याच्यामुळे काय काय होऊ शकतं, काय काय होऊ शकत नाही वगैरे वगैरे हे ऑलरेडी डिस्कस करून झालेलं आहे आपलं. त्यामुळे हे पुन्हा डिस्कस करण्यात काय अर्थ नाही. ते रिपिटेशन आहे, वेस्ट ऑफ टाईम आहे. त्यामुळे ते पुन्हा डिस्कस करण्यात आपल्याला काय अर्थ नाही. उहापोह करणारं टोटल जर एखादा आर्टिकल आता येईलच, उद्या किंवा परवा आर्टिकल येईलच, त्यावेळेस आपण आणखी डिटेलमध्ये तुम्हाला आणखी सोप्या भाषेत एकाच ठिकाणी इन्फॉर्मेशन सांगण्याचा मी प्रयत्न करीनच. त्यामुळे त्याची चिंता तुमच्या मनामध्ये थोडीसुद्धा नसावी. इकडं जे छोटंसं आर्टिकल आपल्याला पाहावयास मिळतं ते आयुष्मान भारत योजना विषयी आलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि कालच मी तुम्हाला सांगितलं होतं की आयुष्मान भारत जी योजना आहे त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवा. ती योजना नेमकी काय आहे, त्याची डिटेल इन्फॉर्मेशन काय ती नेमकी काढून ठेवा. कारण त्याच्यावरती सुद्धा आर्टिकल्स कालच्यापासून यायला सुरुवात झाली. असं परिपूर्ण आर्टिकल आलं नाही, ज्यावेळेस परिपूर्ण येईल त्यावेळेस डिस्कस करणारच आहोत. त्यावेळेस मी तुम्हाला सर्व काही इन्फॉर्मेशन त्याची सांगेनच. परंतु इथं जे काही सांगितलं आहे ना त्याच्यातून आपल्याला एवढंच समजतं की आयुष्मान भारत योजना जी आहे, मिशन्स जे आहे ते मिशनविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळं ती इन्फॉर्मेशन तुम्ही व्यवस्थितरित्या काढून ठेवणं गरजेचं आहे. ती काढून ठेवा. काल काढून ठेवली नसेल तर आज काढून ठेवा. त्याची वारंवार रिव्हिजन करत राहा. ती खूप महत्त्वाचा जास्त न्यूजमध्ये असणारा पॉईंट आहे तो. आणि इथं जे छोटंसं इकडं आपल्याला आर्टिकल पाहावयास मिळते ते आर्टिकल विशेष करून स्पायवेअरशी आलेलं. जसं की मी तुम्हाला सांगितलं 2 आर्टिकल आलेत. ते स्पायवेअर विषय म्हणजे पेगासस विषयी इथं आलेलं आपल्याला पुन्हा एकदा पाहावयास मिळते. आणि त्याच्यामध्ये पुन्हा ते सुप्रीम कोर्टात डिसिजन कसं योग्य आहे कसं अयोग्य हे सांगण्याचा इथं प्रयत्न केला आहे. हे टोटली पॉलिटिकल आर्टिकल आहे, ते काय बघण्यात आपल्याला काय अर्थ नाही. श्रीलंकेशी रिलेटेड हे आर्टिकल असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. याच्या दृष्टीतून मग इंटरनॅशनल रिलेशन दृष्टीतून इंडिया श्रीलंका रिलेशन कशा पद्धतीचं आहे हे तुम्ही अभ्यास करून ठेवू शकता. हा बिटवीन द लाईन की पॉईंट निघू शकतो.
बाकी इंडिया रशिया रिलेशनशिपवरती सुद्धा एक एडिटोरियल आलेलं आहे, पण त्याच्यामध्ये एवढी काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन दिली नाही, त्यामुळं ते बघण्यात काय अर्थ मला वाटत नाही. तेवढे काय तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगण्यासारखे नाही. जे काही मी मग त्याच्याविषयी जर सांगायला लागलो तर ते आर्टिकलच्या बाहेरचंच असेल, त्यामुळं मग ते आर्टिकल अभ्यासून तर काय उपयोग आहे असा अर्थ त्याचा होतो. त्यामुळं जेवढं आज इम्पॉर्टंट होतं तेवढं मी या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगण्याचा इथं प्रयत्न केला आहे. त्यामुळं या नोटवरती मी आजचा द हिंदू समाप्त करतोय. भेटूया आपण उद्याच्या द हिंदूमध्ये. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू समजावून सांगू शकलो असेल, तेही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. सो आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि आवडत असेल, बेनिफिशियल वाटत असेल तर प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. आपला टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, ते पण जॉईन करा, जेणेकरून इतर काय अपडेट्स असतील, इतर काय पोस्ट्स असतील त्या तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. सो या नोटवरती मी तुमच्या आजच्यापुरती रजा घेतो. थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.